आता काय चालू आहे? सपोज आता जसे आपण हा एक जॉईन केला तसे आपण जरी या ठिकाणी जर दोघं तिघं जॉईन केले, प्रत्येकानं जर 2-2 हजार रुपये कमावले असन या धंद्याच्या माध्यमातून, तर कंपनीच्या या रूपात ट्रँगल घेतल्यामुळे आपणही जर 5 जणांनी 2-2 हजार रुपये कमाई झाली 10,000 रुपये, तर 10,000 रुपये आपल्याला खालच्या आय डीला 5,000 रुपये व वरच्या आय डीला 5,000. सांगायचा अर्थ असा की आपण जर 10 स्पॉन्सर लावले, 20 लावले, 25 लावले, हे आपले स्पॉन्सर जेवढे उत्पन्न घेईल तेवढंच उत्पन्न आपल्याला हे आणि आपल्या ट्रँगलमधल्या 2 आय डीला भेटते. आता झाला आपल्याला सिंगल लेग चालू आहे, आपल्याला प्रॉफिट चालू आहे. सपोज याच्या खाली जर समजा आपला हा एक पूर्ण लेग वाढला आहे, दुसऱ्या साईडने जरी आपण टाकतो म्हटलं कोणतेही, तर समजा इकडल्या दुसऱ्या साईडच्या लोकांनी जर आपला जर 10,000चा बिझनेस केला, तर याचे पण तुम्हाला 5,000 रुपये खालच्या आय डीला आणि 5,000 रुपये वरच्या आय डीला, अशा रूपात आपल्याला सेम इकडे येते. पण या ठिकाणी काय टाकलं होतं, आपली सिंगल लेग चालू होती तरी उत्पन्न होतं. बाकीच्या नेटवर्कमध्ये सिंगल लेगला उत्पन्न नाही आहे. पण ह्याच्यामध्ये स्पॉन्सर इन्कम म्हणजे आपण बायनरी घेऊ शकतो, स्पॉन्सर इन्कमही घेऊ शकतो, आणि आपल्या स्पॉन्सरनं समजा जर एखादा कोणी लावला असेल त्याचं पण आपण उत्पन्न घेऊ शकतो. आणि असाच आपला हे करून आपण जर हप्त्याला कंपनीनं दिलेला आहे 70,000 रुपये कॅपिंग, 70,000च्या वर आपण एका आय डीवर एका हप्त्याचं इन्कम घेऊ शकतो. म्हणजे सांगायचा अर्थ महिन्यात 4 हप्ते येते, 4 हप्त्यात 2,80,000 रुपयाप्रमाणे आपण इन्कम घेऊ शकतो एका आपण जॉईन केलेल्या व्यक्तीवर. तो जर कॅपिंगवर गेला तर आपण 2,80,000 रुपये महिन्याचे घेऊ शकतो. असे जर आपले जर 4 माणसं जर कॅपिंगवर केले, अशाच 2,80,000च्या पटीनं 4 पटीनं आपण असे उत्पन्नाच्या घेऊ शकतो. हा एक सरळ चांगला प्लॅन. आता हे 70,000ची जी कॅपिंग म्हणते, तर तेच मला मगाशी समजलं नाही सरांनी सांगितलं. नंतर आपलं ते बिझनेस नाही झालं ते 70,000च मिळते का? नाही मिळते का? बिझनेसवरच असेल ना, बिझनेसवरच आहे ना. मग पण बिझनेस कसा आहे, आज 70 सरचे किती होऊन राहिल्या, 500 जॉईनिंग होऊन राहिल्या हप्त्याच्या. पण कंपनीने कसं दिलेलं आहे तुम्हाला 156 जॉईनिंगला 70,000 रुपये, बाकीच्या लॅब्स होऊन राहिल्या. पण लॅब्स कसं म्हणतो आपण, पण खाली त्या काम करत आहे ना, खालच्या लोकांना लागू होऊन राहिल्या, त्या सरच्या लॅब्स होऊन राहिल्या, पण बाकीच्या त्या होऊन राहिल्या का? असं आपण एकमेकाला प्रत्येकजण 156वर कंपनीचं कॅपिंग करून टाकते, आणि त्या मग बाकीच्या आपल्याला त्या येऊन जातील, फॅशट होऊन जातील. अशा काही सुंदर असा प्लॅन आहे, याच्यात आपण भरपूर